मागच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिट ऑफ अ फंक्शन पाहिलं होतं. लिमिट ऑफ अ फंक्शनमध्ये आपण डेल्टा ॲप्सिलॉन वरनं लिमिटला कसं डिफाईन केलं जाईल हेही पाहिलं होतं. तर त्याच्यावरती एक न्यूमेरिकल आहे, जी काय आपण आता जे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे ती सर्व हायपोथेसिसवरती असतात. म्हणजे काय करावं लागतं की तुम्हाला एखादा ॲप्सिलॉन नंबर डिफाईन करावा लागतो किंवा एखाद्या इनइक्वलिटीनुसार जी काय डेल्टाची इनइक्वलिटी मॉड एक्स मायनस ए इज लेस दॅन डेल्टा, त्याच्यावरून आपल्याला जी इनइक्वलिटीनुसार जे नंबर आपल्याला मिळतात ते पुट करून आपल्याला गणित न्यूमेरिकल सॉल्व्ह करावं लागतं. तर आपण पाहूया की कसं न्यूमेरिकल सॉल्व्ह. तर एक सॉल्ड एक्झाम्पलचं न्यूमेरिकल आहे. हे काय तुम्हाला 11th स्टँडर्डला इम्पॉर्टंट नाही आहे, तरी कुठलीही गोष्ट इम्पॉर्टंट नसते असं काहीच नाही. त्याच्याकरता मी सर्वच गोष्टी इम्पॉर्टंट असतात, त्याच्याकरता मी हे न्यूमेरिकल घेतोय. f of x is equal to 3x plus 1. Take a is equal to 0 and l is equal to 1. आपल्याला f of x दिलेला आहे, a ची व्हॅल्यू दिलेली आणि l ची व्हॅल्यू दिलेली आहे. मग आपल्याला इनइक्वलिटी माहिती आहे, 0 is less than mod x minus a is less than डेल्टा. मग जी काय x मध्ये जी a ची व्हॅल्यू आहे ती पुट करू. 0 is less than x minus 0 is less than डेल्टा. आता आपण पाहिलं होतं की f of x minus l मॉड मध्ये इज लेस दॅन एप्सिलॉन. तर हा का जो काय आपल्याला f of x दिलेला आहे तो काही मध्ये पुट करू, लेस दॅन एप्सिलॉन. देन 3x plus 1 l ची व्हॅल्यू 1 इज लेस दॅन एप्सिलॉन, म्हणजेच मॉड 3x इज लेस दॅन एप्सिलॉन. प्लस आणि मायनस 1 कॅन्सल झाला, म्हणजेच मॉड x इज इक्वल टू लेस दॅन एप्सिलॉन बाय 3. आता आपल्याला मॉड x इज लेस दॅन एप्सिलॉन बाय 3 मिळालेला आहे आपल्याला आता. तर मग आपण काय करायचं, इफ एनी फॅक्ट म्हणजे कोणती पण एखादी फॅक्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण मॉड x इज लेस दॅन ऑर इक्वल टू एप्सिलॉन बाय 3, म्हणजे जो हा मॉड x मिळालेला आहे आपल्याला तो डेल्टा इज लेस दॅन ऑर इक्वल टू एप्सिलॉन बाय 3. इन फॅक्ट एनी म्हणजे जो काही एनी डेल्टा असणार आहे तो ह्या एप्सिलॉन 3 पेक्षा एकतर इक्वल टू किंवा लेस दॅन असला पाहिजे. मग जे काय आपलं ही जी इनइक्वलिटी आहे ती 0 इज लेस दॅन x मायनस a, म्हणजे a ची व्हॅल्यू आहे 0 इज लेस दॅन डेल्टा टेंड्स टू f of x मायनस l इज लेस दॅन एप्सिलॉन. म्हणजेच जर ही जर इनइक्वलिटी आपल्याला जर हायपोथेसिसने जर आपण प्रूफ केली तर लिमिट 3x plus 1 x tends to 0 is equal to 1, म्हणजे हा जो काय आपण l घेतला होता, म्हणजेच लिमिट f of x x tends to a is equal to l. हे जी काय गणित आहेत अशा प्रकारची की त्याच्यामध्ये आपल्याला इनइक्वलिटी दिलेली असते आणि इनइक्वलिटीनुसार आपल्याला हायपोथेसिसनुसार आपल्याला एप्सिलॉन आणि डेल्टा जे काय आहे ते पुट करावं लागतं आणि अशा प्रकारचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करता येते. आता जी काय तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे की एक ग्रेटेस्ट इंटिजर फंक्शन जे काय आपण फंक्शनच्या चॅप्टरमध्ये दिलं होतं ते एक आहे आणि एक एक्स स्क्वेअरचं आहे.
तर ते सॉल्ड एक्झाम्पल मध्ये त्याचा काही एक्सरसाइज मध्ये त्या टाईपचे तुमच्या ह्याच्यामध्ये गणितही नाही, त्यामुळे मी ती घेत नाही. ती डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतोय, जर सॉल्व करता आली तर पहा. आता पुढचा पार्ट पाहूया आपण, अल्जेब्रा ऑफ लिमिट. आपण अल्जेब्रा ऑफ फंक्शन पण पाहिलं होतं. तर ते अल्जेब्रा ऑफ फंक्शन मध्ये दोन फंक्शनची ऍडिशन, दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन आणि जे काही रूल असतात तर ते अल्जेब्रा ऑफ लिमिट मध्ये पण आहेत. म्हणजेच जे काय दोन फंक्शनची ऍडिशन आहे आणि त्याला लिमिट दिलेली आहे. म्हणजे काय आपल्याला दोन फंक्शन दिलेले असणार त्यालाही लिमिट सेपरेट होतं. म्हणजे लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेंड्स टू ए प्लस लिमिट जी ऑफ एक्स एक्स टेंड्स टू ए. सबट्रॅक्शन मध्ये पण तेच आहे. लिमिट एफ ऑफ एक्स एक्स टेंड्स टू ए इंटू लिमिट जी ऑफ एक्स एक्स टेंड्स टू ए. म्हणजे जे काय मल्टिप्लिकेशन आहे दोन फंक्शन मधलं की ते पण सेपरेट होतं. जर लिमिटच्या मध्ये फंक्शनच्या मध्ये एखादा जर कॉन्स्टंट असेल तर तोही आपल्याला लिमिटच्या बाहेर लिहिता येतो. हे जे काही लिमिटच्या बाहेर आहे, जो काय कॉन्स्टंट आहे तो आपल्याला लिमिटच्या बाहेर लिहिता येतो. आणि दोन फंक्शनचं जर डिव्हिजन असेल where g of x is not equal to 0. म्हणजेच जे काही दोन फंक्शनचं डिव्हिजन आहे त्यालाही लिमिट सेपरेट करता येतं. आणि आता आपण पाहू की लिमिटचे काय ऍडिशनल. लिमिट मध्ये जर कॉन्स्टंट नंबर असेल तर त्याचं जे काय आन्सर आहे ते तो कॉन्स्टंटच येतो. म्हणजेच जर फंक्शन रेस टू कोणता पण नंबर असेल, म्हणजे कोणता पण कॉन्स्टंट असेल नंबर फंक्शनच्या रेस टू, तर लिमिट मध्ये त्या फंक्शन मध्ये ए पुट केल्यानंतर त्याच्यावरती पण तोच. म्हणजेच हा जो काय आपला एन आहे, हा एन ह्याला लिमिट अप्लाय होत नाही. काय आहे तर लॉगॅरिथम रेस टू एक्स मध्ये आपण करतो, पण जो काय एक्स रेस टू
म्हणजेच की जो काय आपला लिमिट रेस टू जो कॉन्स्टंट असेल त्याला अप्लाय होत नाही, तो डायरेक्ट आपण ह्या एक्सच्या जागी म्हणजे आपण पुट करतो आणि रेस टू एन तसाच ठेवतो. जर म्हणजेच एखादी स्क्वेअर रूट मध्ये फंक्शन असेल एखादं आणि 1/3 म्हणजे स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 1/4 रूट असेल, कोणते स्क्वेअर रूट असू दे, त्याच्यामध्ये जे काय फंक्शन असेल त्याच्यामध्ये आपण हा एक्स ए म्हणजे लिमिट पुट करतो आणि जे काय स्क्वेअर रूटच्या बाहेर म्हणजे स्क्वेअर रूटला पण लिमिट वरती कोणता इफेक्ट होत नाही, आपण डायरेक्ट हे पुट करू शकतो आपण फंक्शन मध्ये. हे काय झाले अल्जेब्रा ऑफ लिमिट. तर याच्यावरती जे काही न्यूमेरिकल आहे ते आता आपण पाहणार आहे. एकदम इझी न्यूमेरिकल आहे. न्यूमेरिकल म्हणजे काय करायचं की जे काय आपल्याला फंक्शन दिलेलं असेल कोणतं पण, त्याच्यामध्ये आपण ए पुट करतो. आपल्याला माहिती आहे आपण ॲन्सर काढण्यासाठी त्या लिमिटचं व्हॅल्यू काढण्यासाठी आपण जे काही फंक्शनमध्ये ए पुट करत असतो, त्याच्यामुळे आपल्याला त्या लिमिटची जी काही व्हॅल्यू आहे, त्या फंक्शनचं जे काही लिमिटची लिमिटिंग व्हॅल्यू आहे ती मिळते. तर न्यूमेरिकल पाहू आपण. लिमिट summation of r square where r goes to 1 to n and n tends to 3. आपल्याला याचं लिमिट फाइंड आउट करायचं आहे. तर आपण सपोज करू याला l इज इक्वल टू, म्हणजे आपल्याला लिमिट फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे काय आर स्क्वेअर आपल्याला दिलेलं आहे, तर आपल्याला आर स्क्वेअरचं समेशन मध्ये आपण एन पुट करायचा. आपल्याला मिळेल एन एन प्लस 1 2n+1 अपॉन 3 वेअर n टेंड्स टू 3. जे काही याचं एक्सपान्शन आपल्याला मिळलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये डायरेक्ट n टेंड्स टू 3 म्हणजे n हा 3 कडे जातोय, म्हणून आपण n च्या जागी जिथं जिथे n असेल तिथे तिथे आपण 3 पुट करायचा. 3 × 3 + 1 2 × 3 + 1 अपॉन 3. म्हणजे जे काही लिमिट आहे त्याची व्हॅल्यू आली 6. पुढचं आहे लिमिट रूट 6 + x मायनस रूट 7 - x अपॉन x टेंड्स टू 3. तर याच्यामध्ये आपल्याला रूट दिलेलं आहे, इथं पण रूट आहे, अपॉनला पण फंक्शन आहे. मग सुरुवातीला आपण काय करायचं की जो हा आपल्याला लिमिट दिलेला आहे, लिमिट सेपरेट करायचा डिव्हिजनच्या रूलनुसार, म्हणजे अल्जेब्रा ऑफ लिमिट मधला. तर न्यूमरेटरला पण लिमिट आणि डिनॉमिनेटरला पण लिमिट, म्हणजेच लिमिट रूट 6 + x मायनस रूट 7 - x अपॉन x टेंड्स टू 3 अपॉन लिमिट x टेंड्स टू 3. आता लिमिट सबट्रॅक्शन मध्ये पण आपल्याला लिमिट रूट 6 + x टेंड्स टू 3 मायनस लिमिट रूट 7 - x टेंड्स टू 3
अपॉन लिमिट x टेन्स टू 3. आपण पाहिलेलं आहे की स्क्वेअर रूट असू दे क्यूब रूट असू दे, डायरेक्ट हा काय ए म्हणजे इथं 3 आहे, तो डायरेक्ट आतमध्ये पुट करायचा, म्हणजेच रूट 6 प्लस 3 मायनस रूट 7 मायनस 3 अपॉन 3. वन बाय 3. पुढचं न्यूमेरिकल आहे लिमिट 1 by x minus 1 upon x minus 1 x tends to 1. ह्याला आपण एल सपोज करू. तर लिमिट आपल्याला सुरुवातीला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपल्याला डिवाइड करावं, सेपरेट करावं लागणार आहे. लिमिट 1 by x minus 1 x tends to 1 upon limit x minus 1 x tends to 1. म्हणजेच लिमिट 1 minus x upon x x tends to 1 upon limit x minus 1 x tends to 1. मग काय करायचं, आपल्याला 1 पुट करायचा. इथं 1 minus 1, इथं 1 minus 1, हे झालं 0 by 0. म्हणजे आपल्याला तुम्हाला आहे का 0 by 0 फॉर्म, इन्फिनिटी बाय इन्फिनिटी. जर 0 by 0 आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटी असेल तर डेरिव्हेटिव्ह वापरायचं असतं. म्हणजेच न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचं डेरिव्हेटिव्ह वापरायचं, तर तो रूल असतो. तर तो तुमच्या सिलेबसमध्ये नाही. जर इथे जर आपण डेरिव्हेटिव्ह वापरलं डायरेक्ट, जर डेरिव्हेटिव्ह वापरल्यानंतर जो काय याच्यामधला एक्स असेल तो ऑटोमॅटिक 1 होईल. 1 हा जो कॉन्स्टंट असणार आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय 0 असतं, त्याचं पण 0 होईल. त्यामुळे जो काय आपला 0 by 0 फॉर्म येणार आहे त्याला आपण कन्वर्ट करतो, पण तो इथं नाहीये. म्हणून जी काही लिमिटची स्टेप आहे ह्याच्यातच विचार करायचा की लिमिट सेपरेट करायचंय का नाही, का कोणती टर्म कॅन्सल होते ते का नाही होते, तर ते चेक करायचं. मग हे लिमिट सेपरेट करायच्याच आधी आपण यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन करून जी काही 0 होणारी टर्म आहे ती कॅन्सल करता येते का ती चेक करायची. म्हणजेच लिमिट 1 minus x upon x x minus 1 x tends to 1 limit 1 minus x x minus 1 upon into x. कोणती टर्म कॅन्सल होती का ती चेक करायची. जर मी याच्यामध्ये आता 1 पुट केला तर डायरेक्ट इथं 0 होणार. 1 minus 1 0 1 minus 1 0 0 by 0 फॉर्म येतोय. जर मी याच्यातून मायनस कॉमन काढला म्हणजेच मायनस एक्स मायनस 1 x minus 1 x x tends to 1. हा जो काय x minus 1 x minus 1 आहे तो कॅन्सल केला. एक सांगतो, जर हायपोथेसिस किंवा एखादा थेरम किंवा एखादं लॉगॅरिथम किंवा टू साइडचं काही कॅन्सल करायचं असेल तर ते कॅन्सल करायचं नाही, ते कॅन्सल होत नाही. आपण लॉगच्या वेळेस टेकिंग अँटी लॉग घेतो, स्क्वेअरच्या वेळेस टेकिंग स्क्वेअर रूट घेतो, किंवा एखादी टर्म डायरेक्ट सांगतो की समजा
डिवायडेड बाय करतो किंवा सबट्रॅक्ट 2 फ्रॉम इच साइड असं करतो. म्हणजे जे काय आपण इज इक्वल टू जी टर्म असेल जे असं असं कॅन्सल करतो. तर हे मॅथमॅटिक्समध्ये असं कॅन्सल कधीच होत नाही. एक तर सबट्रॅक्शन करायचं किंवा काय जी काय प्रॉपर्टी असेल ती लावायची. म्हणजेच -1/x x टेन्स टू 1. मग ह्या एक्सच्या जागी आपण पुट केला -1/1 आणि व्हॅल्यू आली 1. तर असेच सॉल्ड एक्झाम्पल आहे, एक्सरसाइज आहे. जर त्याच्यामधले न्यूमेरिकल येत नसतील किंवा डिफिकल्टी वाटत असेल तर कमेंट करा. जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.